दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, त्यांच्या तपाच्या सामर्थ्याने हे घडलेलं क्षेत्र आणि ते क्षेत्राच्या पावनभूमीमध्ये आपण दर गुरुवारी दर पौर्णिमेला एकत्रित जमत असतो आणि ज्ञानाचा भाग समजून घेत असतो. म्हणून आपण सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन, अण्णांच्या चरणी नतमस्तक होऊन, दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आपल्या जन्माचा हेतू समजून घ्यायचा आहे की आपण माणसाच्या जन्माला कशासाठी आलो आहे. प्रत्येक वेळेस अण्णांनी सांगितलं आहे की आपण या माणसाच्या जन्माला 84 लक्ष योनीनंतर आपण या माणसाचा देह आपण घेतलेला आहे, परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे आणि तो दिल्यानंतर आपण तो कशा पद्धतीने जगत असतो हा सुद्धा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की माणसाचा जन्म सोडला तर इतर जीव आहे ते फक्त जन्मल्यापासून मरेपर्यंत जगत असतात आणि माणूसच असा आहे की जन्मल्यापासून मरेपर्यंत जगतो, पण जगताना चांगलं कर्मही करत असतो आणि वाईट कर्मही करत असतो. हे ज्ञान परमेश्वराने प्रत्येकाला दिलेलं आहे आणि मग त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने ते समजावून घेतो आणि समजावून घेतल्यानंतर आपण कशा पद्धतीने ते आत्मसात करतो, या सगळ्याचा ताळमेळ बसण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि ते योग्य मार्गदर्शन वारंवार आपल्याला नारायणपूरला अण्णांच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि त्या जोरावरच आपण आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगतोय. आपणही चांगल्या पद्धतीने जगतोय आणि इतरांनाही त्या जगण्याचा आनंद देतोय. म्हणून
या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे की आपण नारायणपूरला आल्यानंतर कशा पद्धतीने आपलं भक्ती, श्रद्धा आणि भाव हा आपण कशा पद्धतीने त्या परमेश्वराला अर्पण करतोय याचं ज्ञान आपल्याला अण्णांनी वारंवार समजून सांगितलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आपणही जगतोय आणि त्याचा आनंद घेतोय. कारण की आनंद जर आपल्याला मिळाला नसता तर आपण नारायणपूरला आलो नसतो, दत्त महाराजांची भक्ती केली नसते, अण्णांची आपण भक्ती केली नसते. म्हणून आपल्याला हे सर्व ज्ञान अण्णांनी आपल्याला दिलेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या जोरावरच आपण या सगळ्या गोष्टी करतोय. दर गुरुवारी येतोय, सगळ्या हाल अपिष्टा सहन करून येतोय. कोणाची परिस्थिती असते, कोणाची परिस्थिती नसते. या सगळ्या अवस्थेतून, या सगळ्या परिस्थितीतून, सगळ्या गोष्टींचा विचार करून आमच्या ताई लोकांना घरच्यांचा त्रास असेल, त्या सगळ्या व्यापातून, तापातून प्रत्येकजण नारायणपूरला येतोय. आणि नारायणपूरला आल्यानंतर प्रत्येकजण दत्त महाराजांची भक्ती करतायत, अण्णांची भक्ती करतायत आणि प्रत्येकजण आनंदाचा आनंद तयार करतायत. प्रत्येकजण आनंदाचा आनंद तयार करतायत आणि आनंदाचा आनंद म्हणजे प्रत्यक्ष परमानंद म्हणजे दत्त महाराज आणि अण्णा महाराज आहेत. हे आपल्यासाठी अहोरात्र उभे आहेत आणि त्यांची ऊर्जा आपल्याला प्राप्त होत असते आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातूनच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून ही भक्ती करण्यासाठी परमेश्वर सुद्धा आपली परीक्षा घेत असतो. अनेक वेळेला आपण नारायणपूरला येण्यासाठी अनेक जणांना अनेक अनुभव आले असतील की बाबा नारायणपूरला जायच्या वेळेस नेमके काही जणांना किती अडचणी येत असतात, किती प्रसंग येत असतात, हे प्रत्येकाला अनुभव आलेले असतात. काही जण नारायणपूरच्या दारात येतो आणि तिथून परत माघारी जात असतो. इतकं परमेश्वर आपली परीक्षा घेत असतो. कारण की या दत्त महाराजांची भक्तीच तशी आहे. जो कोणी इच्छेची ताकद लावेल, जो कोणी भक्तीची ताकद लावेल आणि त्या ताकदीला जर चची साथ लावेल तर त्याचं काम झालंच म्हणून समजायचं. असा अण्णांचा अट्टास, अण्णांचा जो बोध होता की च लावायला शिका आपण. कुठल्याही प्रकारचे दुःख येणार नाही. म्हणून आपण परमेश्वराची भक्ती करत असताना, कुठलंही काम करत असताना डळमळीत असू नये. डळमळीत असू नये की ती पक्का विश्वास त्या दत्त महाराजांच्या अण्णांच्यावर ठेवला तर तुमचं काम झालंच म्हणून समजायचं. हा असा निर्धार प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. म्हणून परमेश्वर कशा पद्धतीने भक्ताची परीक्षा घेत असतात म्हणून एक उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करतो. श्रीयाळ देशाचा राजा, श्रीयाळ राजा हा शंकर भगवंतांचा खास भक्त आणि त्याची पत्नी चांगुना, बरोबर ना? हा, तर हे दोघं पती पत्नी लहान मुलगा होता, त्याचं नाव काय? चिलियाबा. तर अशा पद्धतीने हे कुटुंब, त्यांचं राज्य व्यवस्थितपणे चाललं होतं. श्रीयाळ राजा त्याच्या प्रजेवर चांगल्या पद्धतीने लक्ष देत होता. प्रजाही त्यांच्यावर त्याच पद्धतीने प्रेम करत होते. हे सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि हे शंकरांची अतिशय चांगल्या पद्धतीने भक्ती करायचे, त्यांचा तेवढा विश्वास होता. म्हणून शंकर भगवंताने त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. शंकर भगवंताने त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवल्यानंतर ते भूतलावर मनुष्य रूपामध्ये आले, एका साधूच्या वेशामध्ये आले आणि त्यांच्या राज्यामध्ये गेले आणि त्यांनी त्यांना काय मागितलं? तर त्यांनी त्यांना मागितलं की बाबा मला भिक्षेच्या स्वरूपामध्ये नरमांस पाहिजे. काय सांगितलं? भिक्षेच्या स्वरूपामध्ये मी तुझ्या राज्यामध्ये तुझी कीर्ती ऐकून आलेलो आहे की बाबा तू कुणालाही
विनमुख परत तुझ्या दारामध्ये आल्यानंतर कुणालाही पाठवत नाही. मी तुझी ख्याती ऐकून आहे की बाबा तू या तुझ्या राज्यामध्ये सर्वांना सुखी समाधानी ठेवतोस. अशा म्हणून आलेलो आहे आणि मला भिक्षेच्या स्वरूपामध्ये नरमांस पाहिजे. असं म्हटल्यानंतर तो थोडासा गडबडला आणि आता नरमांस मागायचं म्हणल्यावर कुणाचं नरमांस मागायचं म्हणून त्यांनी मागचा पुढचा विचार न करता, कारण की अतिथीदारामध्ये आलेला आहे म्हणून तो स्वतः त्याची हत्या करून तो स्वतः त्यांना नरमांस देण्यासाठी तयार झाला. परंतु ते साधू काही मान्य करत नाही, कारण की ते म्हणतात की बाबा तू प्रजेचा पालनहार आहेस आणि जर मी तुझं नरमांस भक्षण केलं तर ह्या प्रजेचं हाल होईल आणि हे मला मान्य नाही, म्हणून तुझं मांस मला नकोय. म्हणून असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की मग माझ्या पत्नीचं घ्या, सांगून मातेचं घ्या म्हटल्यानंतर ते सुद्धा ते मान्य करत नाही. म्हणले छे त्यांचं कसं घेऊ, त्यांचं लहान मुलं आहे, त्यांच्या लहान मुलाला त्याच्या आई आणि मातापासून वेगळं करण्याचं पाप मी करणार नाही, म्हणून मी त्यांचंही नरमांस घेऊ शकत नाही. असं म्हटल्यानंतर ते भिक्षुक म्हणतात की तुमचा जो लहान मुलगा आहे त्याचं मांस आम्हाला द्या, त्याची हत्या करा आणि त्याचं मांस आम्हाला द्या. पण त्याच्यामध्ये एक अट आहे. काय सांगितलं त्या भिक्षुकांनी? भिक्षुक कोण होते? प्रत्यक्ष शंकर भगवान होते आणि ते भिक्षुकाच्या रूपामध्ये त्यांची परीक्षा घेत होते आणि त्या दोघांचंही नरमांस घेण्यासाठी त्यांनी नकार दिला आणि त्यांनी त्यांच्या लहान मुलाचं नरमांस मागण्याची इच्छा दर्शवली. आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यांनी काय पण टाकला त्याच्यामध्ये की पण असा आहे की त्याची हत्या करत असताना तुमच्या डोळ्यातून एकही थेंब आला नाही पाहिजे. बघा परमेश्वर कसा आहे, पोटचं मुलगा आहे, वाईट जरी खर्चटलं ते की आईच्या जीवाचं काळीच कसं होत असतं हे आईलाच माहिती असतं, प्रत्येकाची आईला आणि बापाला माहिती असतं. आणि याला समोर मारायचंय आणि त्याचं नरमांस त्या भिक्षुकाला द्यायचंय आणि त्या डोळ्यातून एकही थेंब येऊन द्यायचा नाही किंवा ममता दाखवायची नाही. ह्या सगळा प्रश्न टाकल्यानंतर कुठली आई तयार होईल, कुठला बाप तयार होईल आपल्या पुढच्या मुलाला द्यायला? तर हे असा प्रसंग त्यांच्या समोर आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला विचारलं. त्यांनी त्यांच्या मुलाला विचारल्यानंतर म्हटल्यानंतर मुलगाही त्यांच्या आई वडिलांचाच मुलगा होता. जसे आई वडील असतात त्याच पद्धतीने मुलगा सुद्धा जन्माला येत असतो, त्याला सुद्धा आई वडील त्या पद्धतीचे लागत असतात, त्या पद्धतीचे संस्कार त्यांच्यावर व्हायचे असतात. तो एका क्षणासुद्धा विचार त्यांनी केला नाही त्या मुलाने आणि त्यांनी सहज सांगितलं की चांगल्यासाठी जर होत असेल तर मी माझा जीव द्यायला तयार आहे. असं सांगितल्यानंतर त्या आईवडिलांना हुंका आवरला नाही. त्या आईने त्याला पोटाशी कवटाळून त्याला मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. या सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु डोळ्यातून पाणी काढायचं नव्हतं. हा सगळा प्रसंग समोर आल्यानंतर दिवस उजेडला आणि त्या मातेने त्याचं शिर कापलं. शिर कापलं आणि शिर बाजूला ठेवलं. शिर बाजूला ठेवलं आणि बाकीच्या देहाचं त्याने नरमांसाचं शिजवलं आणि त्यांच्या समोर ठेवलं. ठेवल्यानंतर ते काही खायला तयार नाहीत. ते काही खायला तयार झाले नाही. ते म्हणाले की ह्याचं शिर कुठे, ह्याचं शिर माझ्यासमोर आणून ठेव. त्याची त्या मातेला आठवण म्हणून त्या मातेने त्याचं शिर बाजूला कापून ठेवलं होतं. आठवण म्हणून त्या मातेने त्याचं शिर ठेवलं आणि ते परमेश्वराच्या लक्षात आलं होतं की यांनी माया थोडीशी ठेवलेली आहे, म्हणून ती मायासुद्धा बाजूला सारण्यासाठी परमेश्वराने त्या भिक्षुकाच्या रूपामध्ये त्या शिर मागवलं आणि काय सांगितलं, ते शिर उखळामध्ये टाक आणि त्याला वरून त्याला कुटायचंय
आणि त्याची चटणी मला ताटामध्ये वाढ. किती भयानक प्रसंग. अशा प्रसंगामध्ये प्रत्येकाला आठवा जरा की हे सगळा प्रसंग कशा पद्धतीने त्या मातेच्या आणि त्या पित्याच्या जीवावर आला असेल आणि डोळ्यातून थेंब सुद्धा काढायचा नाही. ही सगळी अवस्था परमेश्वर परीक्षा घेत होते. त्या मातेने त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे केलं. या सगळ्या गोष्टी आणि त्यांनी त्यांच्या ताटामध्ये वाढलं आणि वाढल्यानंतर सगळा प्रसंग तर परमेश्वराने पाहिला आणि पाहिल्यानंतर परमेश्वराने सांगितलं की या सगळ्या गोष्टी मी तुमची परीक्षा घेत होतो, म्हणून आज तुम्ही या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहात, पास झालेला आहात. असं म्हटल्यानंतर शंकर भगवान त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये आले आणि त्या नरमांस जे केलेलं होतं त्यांनी पुन्हा त्या बाळाला, चिल्या बाळाला जिवंत केल्याने त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यामध्ये दिलं. आणि हा सगळा प्रसंग सर्वांनी पाहिला आणि समजून घेतला. त्याच कथेतून आपण काय समजून घ्यायचं की आपण किती मायामोहाला आपण चिकटून राहायचंय. परमेश्वराने सांगितलं नाही की बाबा तुम्ही सगळ्याचा त्याग करा, किंवा अशी सुद्धा परीक्षा परमेश्वर घेत नाही आपली, कारण की आपण या कलियुगामध्ये राहतोय. इतकी कठोर परीक्षा परमेश्वर घेत नाही, परंतु परीक्षा घेतल्यावेळेस हे सुद्धा सोडत नाही. परंतु आपण नारायणपूरला आलोय. नारायणपूरला आल्यानंतर अण्णांनी आपल्याला दत्त महाराज आपल्या समोर उभे ठेवलेले आहेत. फक्त तुम्ही श्रद्धा विश्वासाने भाव ठेवून जर सेवा केली तर तुमच्यासाठी अहोरात्र ते उभे राहिल्याशिवाय कदापि राहणार नाही. ते तुमची इतकी कठोर परीक्षा घेणार नाहीत, परंतु आपण सुद्धा त्या पद्धतीने आपला जो विषय मायामोह जो परमेश्वराने लावलेला आहे आणि तो प्रपंचामध्ये आपण त्याच्याशी किती गुरफटून राहायचं हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. की आपण त्या वेळेत योग्य वयामध्ये त्या गोष्टी करून योग्य वेळी आपण जर प्रपंचातून बाहेर जर पडलो आणि समजून घेतलं की माणसाचा जन्म परमेश्वराने आपल्याला कशाला दिलेला आहे. हा माणसाचा जन्म परमेश्वराने फक्त प्रपंचासाठी नसून प्रपंच करता करता परमेश्वराने परमार्थ करायला शिकवलेला आहे. हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुठलीही अडचण येणार नाही, कुठल्याही प्रकारचं आपल्याला दुःख होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण समजून घेऊ त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण माणूस म्हणून जन्माला आलो आणि माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर या परमेश्वराची आपण निस्सीम भक्ती करू आणि दत्त महाराजांची भक्ती करू. आणि दत्त महाराजांची भक्ती ही म्हणजे प्रत्यक्ष अण्णांची आणि दत्त महाराजांची भक्ती आहे. ही सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊन जाणून घेऊन या कथेप्रमाणे आपण सुद्धा मायेला मोहाला बाजूला सरकवण्याची तयारी ती दाखवली पाहिजे. परमेश्वर कुठल्याही स्वरूपामध्ये आपली परीक्षा घेत असतो. मग आपण कशा पद्धतीने त्या परीक्षेला उतरायचंय आणि आपण पास होऊन आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी समज आणि आपण त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करा. आता आपण भजनासाठी सर्वांनी सज्ज हो. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय
श्री अनुदय सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुदय सुता श्री अनुदय सुता श्री अनुदय सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुदय सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुदय सुता. सर्वांनी भजन मनापासून करायचे. परमेश्वराचं नामस्मरण करत असताना आपण कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संकोच आणू नये. आपण त्यासाठीच नारायणपूरला येत असतो की नामस्मरण भक्ती हे आपण मनापासून केले पाहिजे. आणि तोच एक क्षण असा असतो की त्या क्षणामध्ये आपण स्वतःच्या देहाला विसरून त्या परमेश्वराशी एकरूप होत असतो. म्हणून परमेश्वराशी आपण एकरूप होण्यासाठी नामामध्ये आपण स्वतःला विसरणं गरजेचं आहे. आणि नामामध्ये ज्या वेळेस आपण विसरतो त्यावेळेस आपण परमेश्वरापर्यंत जाऊन पोचत असतो. आणि त्यासाठी आपण नारायणपूरला येत असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी बाकीचे विचार बाजूला सारून परमेश्वराशी एकरूप व्हा. आणि परमेश्वराशी एकरूप होऊन त्या नामाशी एकरूप होऊन आपण भक्तीमध्ये स्वतःला न्हावून घ्या. आणि आपण या नारायणपूरला आल्याचं आपल्या जीवनाचं सार्थक गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. आता एकदा अण्णांचं नामस्मरण करू, अण्णांचं भजन करू, मग बाकीचा भाग नाना सांगते. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण नारायण नारायण
नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 छान. सर्वांनी एकदा हात वर करायचे, त्या परमेश्वराला हाक मारू आपण एकदा. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की श्री टेंबे स्वामी महाराज की ठीक. हात खाली घ्या. सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने, अण्णांच्या वतीने मनपूर्वक आशीर्वाद. सर्वांनी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि आपल्या कर्तव्याला जागरूक राहून परमेश्वराची भक्ती, अण्णांची भक्ती मनोभावे करा. प्रत्येक गुरुवारी या शुद्ध शाकाहारी राहा. घरामध्ये सर्व वातावरण शुद्ध ठेवा, म्हणजे सगळ्यांचा आनंदाचा आनंद झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्या बाकीचा भाग थोडक्यात नाना समजून सांगतील. चारिधामाचे विश्वकर्ते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आपल्या सर्वांना
सुख समाधानाच्या मार्गाला वळण्यावर अण्णा महाराज यांना वंदन करून आपण पुढे कार्यवाही चालू करूया. आपण पुढे प्रथम आनंदाने सांगतो. आजचे अनुदान आहे चंद्रभागा बबन लोखंडे यांच्या स्मरणार्थ रोहिदास बबन लोखंडे राहणार वारजे पुणे यांनी केलेलं आहे. म्हणून यांना आणि यांच्या कुटुंबियांना सुखाने समटाळण्याचा आशीर्वाद द्यायचा आहे. श्रीपाद दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव 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 दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. स्वराला ज्ञान लागतं. स्वर असलं मी गोड लागते. तुमचं आमच्याकडं आमचं तुमच्याकडे लोक म्हणतात काय ऐकायचं. आपण एका स्वरात आलं पाहिजे ना. अण्णा महाराजांच्याकडे तर एक स्वर ठेवला आहे म्हणून चाललं. एक खांबी तंबी एक स्वर ह्याने तिकडं त्यांनी तिकडं झालंच नसतं. या काठीने ही श्रद्धा शिकवलेली आहे. एका स्वरात राहा, एका तालात राहा, एका संवादात राहा. त्याप्रमाणे आपली येणारी पौर्णिमा जी आहे ज्येष्ठ पौर्णिमा वटसावित्रीची पौर्णिमाची तारीख आहे 10/7/2025 वार मंगळवार आहे. आजच्या आनंदाचे आहे आनंदासारखं पुण्य नाही. आई वडिलाच्या नावानं पुण्य करण्याचं काम जी मंडळी करतात त्यांना दत्त महाराज अण्णा महाराज हे अण्णा महाराज शिकवण आहे. आई वडिलाचं रक्षण हे अण्णा महाराज शिकवण आणि ही सर्वांनी टिकवलेली आहे. ह्यांनी ह्याची आता सध्याला समाजाला गरज आहे. आता नाहीतर आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी आता वृद्धाश्रम निघालेले आहेत. तर तेवढं मग तर मेहरबानी करून कोणी करू नका. आई वडिलाचं संरक्षण करा. आता ह्या अन्नदात्यावरून तुम्हाला सांगण्याचं उदाहरण की आई वडिलाच्या नावानं अन्नदान करायचं म्हणजे त्याचं स्मरण त्याने ठेवलेलं आहे. सर्वांनी याची गरज. समाज आता भरकटला आहे. आई नको, वडील नको, कोणी नको. अरे मग कोण? आईने लहानाचं मोठं करायचं. आयुष्यामध्ये 2 माणसं लागतात. एक आई लागती 60 वर्ष 50-60 वर्ष त्याच्यानंतर 60च्या पुढं बायको लागती. 2 आई आहे. ह्यांना रक्षण करा तुम्ही. आईला आई म्हणा, ताईला ताई म्हणा. पाहताय आपल्या सगळं भरकटलंय. आपण काय करणार आहे बाकीचं. त्याप्रमाणे बरं सांगतो. आज या ठिकाणी शेखरजी वडणे आपल्या पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांची नवीनच निवड झालेली आहे. म्हणून आपण दत्त महाराजा वतीनं अण्णा महाराज त्यांना आशीर्वाद देऊ आणि पुढील सुख त्यांची वाट शुभाशय होते करताना महाराजांना विनंती करतो. तुम्ही महाराजांना विनंती करतो. तुम्ही त्याला शाल येऊन सत्कार करा. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. त्याप्रमाणे आज सकाळी इष्ट आपल्या बसच्या 3 गाड्या आलेल्या होत्या. विजयराव जगताप बरोबर आहे का यांचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाने 3 आपल्या बस फुकट सोडल्या होत्या नारायणपूरला जाण्याकरता. त्यांनाही धन्यवाद. माणसानं दान करावं. दान केल्याशिवाय मान नाही, मान केल्याशिवाय पुण्य नाही, पुण्य केल्याशिवाय मोक्ष नाही. ते आपण सर्वांनी आपण अण्णांचं आपण रक्षण करतोय. अण्णांची ही केलेली छाया म्हणून आपण इथं राहतोय. हा कल्पतरू लावून ठेवलेला आहे. नारायणपूर हा कल्पतरू आहे. अनंत केलेले असतील पण ह्या कल्पतरूखाली बसल्यानंतर माणसाला वाईट विचार सुचत नाही, सुविचार सुचतात. त्यामुळे ही मंडळी नारायणपूरला येतात. आता येणं नारायणपूरला सोपं आहे का? खर्च करून येतोय, तो आनंदाने राहतोय, येतोय आणि त्याला दत्त महाराज देतोय म्हणून ती येतात. नाही तर कुणी याला मोकळं नाही. इथं काय मिळलं नसतं, कुणी नसतं आलं.
पण प्रत्येकाला आल्यावर मिळतंय. माझं काम होऊ दे, होतंय. बरोबर आहे का? हा. माझं व्यसन सुटू दे, सुटतंय. माझं आमकं होऊ दे, होतंय. कशामुळं? अण्णा महाराजांची शक्ती कल्पतरू आहे म्हणून. नाहीतर नाही. माणसानं लोभाच्या कधी बळी पडू नये. लोभ हा फार माणसाला खराब आहे. एक साधू होते आणि त्या साधू ठिकाणी लोक दर्शन करायला जायचे. साधू महाराज आपले सांगायचे, बाबा या, बसा, देवदर्शन करा. मंदिरात बसलेले होते. त्यावेळेला माणसाला दुर्बुद्धी सुचली एका वेश्येला, आणि ती वेश्य दर्शनाला गेली, महाराजांच्या दर्शनाला गेली. आणि महाराज दर्शन केल्यानंतर महाराजांनी त्यांनी काय विचारलं? अहो म्हणले, महाराज पापाचा बाप कोण हो? तर म्हणले, मला काय सांगता येत नाही. त्यांनी आपली इकड तिकडची उडवडची उत्तरं दिली महाराजांनी. नाही म्हणले, तसं नाही, असं नाही, तसं नाही, असं सांगितलं. शेवटी वेश्यास होती आणि महाराजांना मग सांगितलं. म्हणले, तूच उत्तर दिलं पाहिजे. आता काय करायचं महाराजांनी? म्हणजे ती शेवटी वेश्या. ती म्हणले, काय करा महाराज, उद्या सकाळी तुम्ही माझ्याकडं या, दारामध्ये आत नका येऊ म्हणले तुम्ही. बरं म्हणले, चालेल. आता गेले. दारात गेल्याच्या नंतर तिने लांबनं पाहिलं की दारामध्ये सोन्याची मोहराची ताटंबिटं भरून ठेवली होती. आता गेल्यानंतर महाराज म्हणले, का हो? म्हणजे पाऊल आत टाका ना आत, आणि फक्त ताटात हात लावा. म्हणजे तुमच्याकरताच ठेवलंय. महाराजांनी विचार केला, आपण चुकतोय, आपण जायचं नाही, असा मनाचा ठास विचार केला. पण मोह काय सुटला, आणि मोह सुटल्या महाराजांनी पायात टाकला, ताटाला हात लावला. ताटात बसले महाराज, परत उभे राहिले. म्हणजे महाराज, आता थोडंसं बोलू का? मी पाठ टाकते आणि त्या पाठात 2 मिनटं बसा. आता महाराजांनी विचार केला, आपण आत नाही येऊ नाही आलोय, आता पाठापाशी बसू. मग काय पाठा बसू, हरकत आहे का? ताट तरी मिळेल, मोहराचं ताट मिळणार आहे, काय काळजी करायचं कारण आहे. पाठावर बसले. पाठावर बसल्यानंतर म्हणले, आता काय करा, 2 घास माझी हातच्या खाल्ले पाहिजे. म्हणले, मी नाही कोणाचं खात, मी कोणाचं खात नाही. आता महाराजांनी सांगण्याचा विचार केला. नाही महाराज म्हणले, 1 घास खा, 1 घास तरी खा ना तुम्ही म्हणले. आता ते ऐका ना, ऐका. शेवट आता मग महाराजांकडे जावं तर ताट जातंय, सोन्याचं ताट जातंय, सगळं जाते. आता मग काय करायचं? बसू पाठाव. पाठावर बसले. ह्यांनी आपलं ताट आणलं पुढं. ताट आणल्याच्यानंतर म्हणले, त्यात पंचपक्वान्न वाढलेले आहेत, तर तो लाडू आहे ना तेवढा मी तुम्हाला चारते. महाराज म्हणले, मी नाही कोणाच्या हातचं खात, मग जा. आता महाराजांना प्रश्न पडला, हे सगळं जातंय, 1 घास खाली काय होतं? आपण 2 तर गुन्हे केले. आता आलो, पाठावर बसलो, आणि 3रा गुन्हा करतोय, तर म्हणता काय घेऊ? तसा तिने लाडू गेला, तोंडा लावला. लावल्याबरोबरच ताडक्याने मुस्काडे दिली महाराजांची. अहो म्हणले, महाराज याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळलं का? पापाचा बाप कोण? लोभ. लोभाबाई दुनिया गेलेली आहे. अण्णा महाराजांनी लोभ नाही कोणाचा केला अजिबात. आयुष्यभर सांगणार आम्ही आहोत, कोणाच्या लोभाला अण्णा कधी बळी पडले नाही. हे क्षेत्र उभं राहायची ताकद यायची, शरीराम व्हायची सोपं काम नाही. कोणाच्याही लोभाला, कसल्याही लोभाला बळी पडले नाही. कोणाला काही कधी मागितलं नाही, मागून कधी घेतलं नाही. परमेश्वर कल्पतरू देत आहे आणि तो द्यायचे. ही अण्णांची शक्ती भक्ती आहे. लोभाचा फळ बळी पडले असते तर राहिलंच नसतं नारायणपूर, तुम्हाला आलंच नसतं. आणि जो माणूस काय करतोय, ह्याचं कमिशन त्याचं कमिशन, त्याच्यामुळे त्याचं वाटोळ होत चाललंय. आणि म्हणायचं, अण्णा काय करायचं? अण्णाने सांगायचं तसंच वागतोयस. तसे आता सर्वांनी काय करा, लोभापासून हा तुमचं तुम्ही ठरवा. तेवढ्यापुरता बरा वाटतो, आनंद वाटतो, पण त्याचा भविष्य आयुष्यभर भोगावा लागतो. आपल्या सांगण्यासारखे शिकार आहे. आपण आज सर्वांना आनंदी आनंद महाराजांनी सांगितलं लोभाबद्दल. तर आम्ही आपलं लोभाचंच सांगितलं. म्हणलं बापाचा लोभाचा बाप कोणतं, पापाचा बाप कोणतं लोभ. सर्वांनी ह्याची नोंद घ्या. आपण नवीन मुलांनी सुद्धा व्यसनाधीन जाऊ नका. इथलं आमटी भात खाऊन जा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कसलंही व्यसन राहणार नाही. किती जणांना फरक पडला हो महाराज?
हात वर करा की थोडासा. बा यांचे प्रपंच बागायत फुललेलं आहे. हे बागायत कशामुळं फुललं? या नारायणपूरचं धरण आणि त्याचं हे पाणी, याच्यामुळे बागायत अशी शक्ती भक्ती आहे. सर्वांनी आनंदाने भक्ती करा. तुमचं कल्याण झालं 100% राहणार नाही. आता आरती होईल. आरती मनाप्रसाद घ्यायचा, याची नोंद घ्या. द्या बेट. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै